खळबळजनक 8 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. 8 वर्षाच्या मुलाचं अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतूने अपहरण करण्यात आलं होतं. हा मुलगा घरच्या अंगणात खेळत होता तेव्हा आरोपींनी या मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याची हत्या केली. ही घटना वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे. शनिवारी रात्री या 8 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात वाकड पोलिसांनी पवन जोगेश्वर प्रसाद पांडे या संशयित आरोपीला अटक केली आहे. मृत मुलाचे वडील हे मूळचे मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी आहेत. ते सध्या वाकड परिसरातील वीटभट्टी परिसरात कामानिमित्ताने पत्रा शेडच्या घरात राहत आहेत. त्याच ठिकाणी एका ऊसाच्या गुऱ्हाडावर पवन जोगेश्वर प्रसाद पांडे हा आरोपी कामानिमित्ताने रुजू झाला होता. पवन जोगेश्वर प्रसाद पांडे यानेच मृत मुलाचं अपहरण करून अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. पीडित मुलाचं अपहरण होण्याआधी तो पवन जोगेश्वर प्रसाद पांडे सोबत फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पवन जोगेश्वर प्रसाद पांडे याने जीवित अल्पवयीन मुलाचं अगोदर अपहरण केलं. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचा मृतदेह बावदान येथील टेकडीजवळ फेकून दिला होता. घराजवळ खेळत असताना मुलगा अचानक बेपत्ता झाला. शोधाशोध करूनही मुलगा न सापडल्याने मृत मुलाच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याने मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला आणि ही घटना उघडकीस आली. या प्रकरणात वाकड पोलिसांनी पवन जोगेश्वर प्रसाद पांडे या आरोपी विरोधात भादवी 302 आणि 377 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. आरोपीने घटनेची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 पुणे.